चालू पंचवार्षिक कालावधीसाठीची मनपाची शेवटची महासभा दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र त्या सभेला सुरुवात होण्यापूर्वी शहर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली मनपात थेट प्रति महासभा भरवली. यावेळी मागील 5 वर्षांमध्ये झालेल्या विविध घोटाळ्यांवर हल्लाबोल करण्यात आला. 5 वर्ष घोटाळ्यांचे, नगरकरांच्या वाटोळ्याचे अशी जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी प्रति महासभा गाजवत मनपा दणाणून सोडली. त्यामुळे प्रत्यक्ष महासभा सुरू होण्यापूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे नगरसेवकांची चांगलीच गोची झालेली पाहायला मिळाली. यानंतर काळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मनपा आयुक्त पंकज जावळे यांची भेट घेतली. यावेळी आयुक्त आणि काळे यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. अहमदनगर महानगरपालिकेची या पंचवार्षिकची शेवटची महासभा आज या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये संपन्न होतीये. या सभेला सुरुवात होण्यापूर्वी खरी सभा महासभा जर आता जनतेच्या हिताची कुठे असेल तर ती आज या ठिकाणी ते भरलेली आहे. आणि महापालिकेतली ही 5 वर्ष जी आहेत ही म्हणजे घोटाळ्यांची 5 वर्ष होती की ज्यांनी नगरकरांचं वाटोळ केलेलं आहे, असा स्पष्ट त्या ठिकाणी आमचा काँग्रेस पक्षाचा तमाम नगरकरांच्या वतीने त्या ठिकाणी जाहीर आरोप आहे. या 5 वर्षामध्ये नगरकरांना काय काय मिळालं तर नगरकरांना रस्त्यांचा घोटाळा मिळाला. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जवळपास 778 रस्त्यांच्या कामांमध्ये त्या ठिकाणी बनावट टेस्ट रिपोर्ट, बनावट थर्ड पार्टी रिपोर्ट, बनावट शिक्के, बनावट सह्या, त्या ठिकाणी राजपत्रित अधिकाऱ्याच्या नावाने बनावट शिक्के असं करून त्या ठिकाणी कोट्यावधी रुपयांची बिलं ही रस्त्याची निकृष्ट कामं करून त्या ठिकाणी लाटली गेली. एवढंच नाही तर एक मोठा इतिहास या देशातल्या महानगरपालिकेत घडला की जी आपली दुर्दैवाने अहमदनगर महानगरपालिका आहे की या शहरामध्ये श्वान निर्मितीकरणाच्या कामात सुद्धा मोठा घोटाळा त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे लाज वाटावी की यांनी म्हणजे ज्यांना आपण म्हणजे कुत्र म्हणतो, जनावर म्हणून त्यांना आपण संबोधतो, तर प्राणी मात्रांच्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी जो काही प्रकल्प होता त्या सुद्धा यांनी घोटाळा त्या ठिकाणी केलेला आहे. नगर शहराला त्या ठिकाणी अंधारमुक्त करायचं. अंधारमुक्त करत असताना त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की कोट्यवधींचा रुपयांचा खर्च त्या ठिकाणी केल्यानंतर शहराच्या कानाकोपऱ्यात कुठेही अंधार उरणार नाही. सगळ्या ठिकाणी लाईटच लाईट असेल. त्या ठिकाणी एखाद्या पोलवरची लाईट बंद पडली तर कंट्रोल रूमला कळेल की किती नंबरच्या पोलवरची लाईट बंद पडलेली आहे. त्यानंतर लाईटची जर आपण एलईडी स्मार्टची जर क्वालिटी पाहिली तर ज्या स्पेसिफिकेशनचं त्या ठिकाणी सांगितलंय त्या स्पेसिफिकेशनचं त्या ठिकाणी काही स्मार्ट एलईडी त्या ठिकाणी लावलेलं नाही. अनेक ठिकाणी त्या ठिकाणी असणारे जे काही पोल आहेत ते तर लाईट विनाच मोकळे त्या ठिकाणी लटकताना दिसत आहेत. दुर्दैव म्हणजे या 5 वर्षामध्ये लाईटच्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये काही लोकांना तुरुंगाची सुद्धा वारी त्या ठिकाणी भोगावी लागलेली आहे. आणि या शहरामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये पथदिव्यांच्या कामामध्ये सुद्धा मोठा घोटाळा त्या ठिकाणी झालेला आहे. याचबरोबर नगर शहरामध्ये एक प्रताप घडला. या 5 वर्षांमध्ये 32 कोटी रुपयांचा स्मशानभूमी खरेदीचा घोटाळा त्या ठिकाणी झाला. म्हणजे कधीच असं घडलं नाही की स्मशानभूमी, जिथं म्हणतो की आपण आता कुठतरी एक शेवटचा त्या ठिकाणी तो एक विधी असतो, माणसाला आपण अलविदा करतो, आणि अशा ठिकाणच्या कामामध्ये सुद्धा की ज्याला एक अधिष्ठान असतं, त्याला एक महत्व असतं, तर त्या स्मशानभूमीच्या खरेदीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी काही कवडीमोल रकमेची जमीन ही 32 कोटी रुपयांना घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. एवढंच नाही तर या शहरातल्या जवळपास 40,000 व्यापारी दुकानदार जे आहेत त्यांच्याकडनं परवाना शुल्क वसुलीचा देखील निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला. सातत्यानं आम्ही याच्यावरती आंदोलनं केली, धरणं धरलं, महापालिकेच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी एल्गार पुकारला, व्यापारी देखील रस्त्यावरती उतरले, वेगवेगळ्या संघटनांनी देखील त्या ठिकाणी या संदर्भामध्ये आवाज उठवला. विशेष म्हणजे माथाडी कामगारांसारख्या गोरगरीब कष्टकऱ्यांनी सुद्धा व्यापाऱ्यांच्या या प्रश्नावरती त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा दिला, व्यापाऱ्यांनी कामगारांना पाठिंबा दिला. मात्र आज दुर्दैव आहे की आजच्या महासभेमध्ये जे 23 विषय त्या ठिकाणी घेण्यात आले आहेत त्यामध्ये या शहरातल्या तमाम 40,000 व्यापारी दुकानदार, या शहरातले वेगवेगळ्या व्यापारी संघटना, असोसिएशन यांचा विरोध असून देखील साधा विषय सूचीमध्ये देखील परवाना शुल्क वसुलीचा निर्णय रद्द करण्यासंदर्भातला कोणताही विषय त्या ठिकाणी चर्चेला सुद्धा घेतला गेलेला नाही. मला या निमित्तानं या शहरातल्या व्यापारी दुकानदारांना सांगायचंय की तुम्ही ज्या ज्या नगरसेवकांना तुमच्या प्रभागामध्ये निवडून दिलेलं आहे त्यांना जाब विचारण्याची वेळ आता आलेली आहे. सभागृहाची मुदत संपतीये. 1 तारखेपासून या शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये प्रशासक राज त्या ठिकाणी येणार आहे आणि या शहराची सगळी सूत्र जी आहेत ती सरकारच्या हातामध्ये, अधिकाऱ्यांच्या हातामध्ये आणि या शहराच्या लोकप्रतिनिधींच्या आणि खासदारांच्या हातामध्ये त्या ठिकाणी येणार आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये नगरकरांना
त्या ठिकाणी आपण सत्ता पाहिली. सत्ता त्या ठिकाणी 2.5 वर्षांच्या कालावधीत पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या अभद्र युतीची सत्ता त्या ठिकाणी होती. सगळ्यात जास्त घोटाळे जर कधी झाले असतील तर या 2.5 वर्षांच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता कालावधी त्या ठिकाणी झालेल्या आहेत. त्यांचा महापौर त्या ठिकाणी होता, स्थायी समिती, त्याच्यानंतर महिला बालकल्याण समिती, हे सगळं त्यांच्या ताब्यामध्ये होतं. दुसऱ्या 2.5 वर्षामध्ये सत्तेचा रिमोट कंट्रोल हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आणि त्याचबरोबर शहराच्या लोकप्रतिनिधींच्या हातामध्ये होता. या 2.5 वर्षामध्ये सुद्धा नगरकरांच्या तोंडाला केवळ पानं पुसण्याचं काम त्या ठिकाणी झालंय. म्हणून आज या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं महासभेच्या पार्श्वभूमीवरती नगरसेवकांना जाग आणण्यासाठी या ठिकाणी हे निषेधाचं या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि आमचं त्या ठिकाणी म्हणणं जे आहे नगरकरांच्या वतीनं की 5 वर्ष घोटाळ्यांचे नगरकरांच्या वाटोळ्याचे 5 वर्ष घोटाळ्यांचे नगरकरांच्या वाटोळ्याचे 5 वर्ष घोटाळ्यांचे नगरकरांच्या वाटोळ्याचे महासभेचा धिक्कार असो महासभेचा धिक्कार असो महासभेचा धिक्कार असो